बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे। खुद्द संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनीच याबाबत वारंवार भूमिका मांडली आहे। याबाबत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं असताना दुसरीकडे या प्रकरणातील आरोपीला धनंजय मुंडे मदत करत असल्याचे गंभीर आरोप विरोधकांकडून केले जात आहेत। अशातच आता पुन्हा मुंडेंची धाकधूक वाढवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत। हवेत सर्रास गोळीबार करतानाचे बीडमधील काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत। तसं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलंय। अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांबाबत ट्विट करत सवाल उपस्थित केलेत। परभणीत 32 आणि अमरावती ग्रामीणमध्ये 243 परवाने असताना एकट्या बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक का, असा सवाल विचारत दमानियांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय। दमानियांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण हवेत गोळीबार करताना दिसतोय। वाल्मिक कराडच्या नावावर परवाना असताना विना परवाना कैलास फड हे बंदूक चालवतात कसे, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। त्यासोबतच आणखी एका व्हिडिओमध्ये एक तरुण कमरेला बंदूक लावून फिरत असल्याचं पाहायला मिळतंय। तो देखील हवेत गोळीबार करतोय असं या व्हिडिओमध्ये दिसतोय। हा तरुण कैलास फड यांचा मुलगा निखिल फड असल्याचं म्हटलं जातंय। हा तोच तरुण आहे ज्याने विधानसभा निवडणुकीच्या वेळी माधव जाधव यांना मारहाण केली होती। त्याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय। बीड पोलिसांनी या तरुणाला अटक करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही आता केली जाते। अंजली दमानिया यांनी याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडमधील शस्त्र परवान्याबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला होता। तरुण पोरं कमरेला शस्त्र लावून जिल्ह्यात दहशत पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण दिवसेंदिवस तापतच चाललंय। या हत्येप्रकरणी एका नावावरून वाद पेटलाय, ते नाव आहे वाल्मिक कराड याचं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचं नाव थेट आलेलं नसलं तरी त्याच्यावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवली आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल आणि जगमित्र शुगर्स या 2 कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। जगमित्र शुगर्सच्या सातबाऱ्यावर या दोघांचं एकत्र नाव असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आणि तशा प्रकारचं ट्विट त्यांच्याकडून करण्यात आलंय। थोडक्यात धनंजय मुंडे यांच्याबाबत आता आणखी काही गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत। धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार आरोप होताना पाहायला मिळत आहेत। त्यातच आता बीड जिल्ह्यातील हे जे काही 2 तरुणांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर रोख अधिकच वाढल्याचं पाहायला मिळतंय। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।